इथे मी बनवली कॉफी, इथे शेवाळ्या नाश्त्याला आणि इथे पोहे पण. तर सकाळ सकाळचा नाश्ता कोणाला शेवाळ्या आवडतात शेवाळ्या देते. आता चहा पण मी बनवून घेतला आणि ही कॉफी आहे आपली आणि पोहे गरमागरम. तर आजचं वातावरण बघा किती शांत असं दिसतंय आणि आभाळ पण आलंय मस्तच. आणि इकडं घर दाटमध्ये कुठं सुद्धा तुम्हाला असं म्हणजे इतक्या दाटीत अशी असं बघितलं म्हणजे घरं दिसणार नाही ते, पण घरं पण खूप आहे ती अशी, जिकडं बघेल तिकडं घरं आहे ते अशा झाडा झुडपात नाही दिसते ते आणि शांत असं वातावरण. तर इकडं बघितलं म्हणजे अशी बिल्डिंग येते सगळीकडे. शुभ सकाळ सर्वांना. तर आता दूध तापून घेतलंय. तर इकडे आपला काळा चहा पण शिजतोय कोराचा. तर चांगला आता कडवून दिलाय, आलं टाकले भरपूर असतं. तर आता मला पाहिजे तेवढं आता दूध ओतून घ्यायचे आता. तर इथे ग्रीन टी चहा शिजतोय. ग्रीन टी चहा कोणाला पाहिजे असला तर करते, मुलासनेच पाहिजे तर आता देते त्यासनी करून. शुभ सकाळ सर्वांना. तर आता इकडे दूध पण घेतलं तापून, इकडे ग्रीन टी चहा मस्तपैकी शिजतोय आणि इकडं चहा पण आता करून घेते. आता चांगलं आता उकळाय आलं टाकून केलाय. पिण्याचं पाणी पण तापून घेतलं. तर मस्तपैकी पिण्याचं पाणी तापून घेतलंय. आता सगळी पिली पाणी गरम गरम. तर आता चहा पण आपला उकळाय चांगला आता मस्तपैकी जास्वंदीची. तर वातावरण पण खूप छान असं झालेलं आहे आणि दिवस आता कुठं आता थोडासा दिसायला लागला आहे. तर आता कुठं झाडात ना आता दिवस असा दिसायला लागलाय बघा आता मस्तच पैकी. तर त्याच्यासोबत चहा पण आता आम्ही घेतो आता सर्वजण. खाते, आमच्या मांजराला ब्रेड लागते ते खायला. करते चाय केला, ब्रेड ब्रेड चाय ब्रेड खायला या मस्त सर्वांनी. मस्तच पैकी सकाळ सकाळी चहा आणि बनना आहे, ब्रेड बन्ना बन्ना हा बन्ना तर फोडून. आता मी घरातलं झाडून आता सगळं लुटून आता काढते आता. तर आता नंतर मग बाहेरचं काढायला घेते बोलते मग नंतर तुमच्याशी. चला तर मग आता पहिल्यांदा आता घरातलं लुटून काढते आता. तर 2 खोल्या आता लुटून काढले. आता ही हॉलमधलं आता लुटून काढून घेते. सकाळ सकाळचं काढलं म्हणजे बरं पडतं आपलं दिवसभर. आणि आता बाहेरचं पण आता झाडलोट करून घेते, बोलते मग नंतर तुमच्याशी. चला तर मग. आज जरा उशीरच झाला लुटून काढायला, ऊन पडलंय आता. पहिल्यांदा आता चहा पाणी सगळं करून घेतलं आणि परत म्हटलं आता लुटून काढायला. तर आता बघा ह्या झाडातून पालवी फुटलेले सगळा पाला आहे की सगळा खाली इकडे येतो. त्याच्यामुळं इतका पाला पडतो की प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ लुटून काढायलाच लागतं. तर असं लुटून काढण्यात एक मजा पण आहे. आम्हाला भरू दे की तरी. तर झालं सगळं लुटून काढायचं बघा. अंगान मस्त पैकी इकडं सगळीकडं झालंय आता लुटून काढायचं. आता सगळं असं झालंय. आता माझी कामं बाहेरची आता म्हणते ती का नाही, अंगण घराची कळा दाखवतात तसं काम आहे. अंगण स्वच्छ तर आपलं घर स्वच्छ असतं. आता भरून टाकायचं खाली नेऊन. तर इथे मी शेवाळ्या पण आता बनवून घेतल्या. आता झाल्या आता आपल्या शेवाळ्या. छान मस्त कलर आलाय बघा आता. छान छान नाश्ता सकाळ सकाळचा हलका हलका. आणि शिजल्या त्या पण चांगल्या. शेंगदाणा भरपूर असं टाकले ते शेवाळ्यामध्ये.
आणि इकडे आता गरम पाणी तापलेलं होतं पण आता गार करायला ठेवलंय आता. आज जास्त जरा तापलं पाणी. आणि इथे आपले खजूर आणि केळं आहे ती खजूर धुवून घेतले ती चांगले आणि सकाळ सकाळचा हलका हलका नाश्ता करून घेते आता. तर आता बाहेरचं सगळं अंगण लुटून काढलं. आता सगळे बाकीची राहिलेली भांडी होती, सकाळची चहाची भांडी होती, तर आता भांडी पण घासून घेतली. तर सकाळ सकाळी उठल्या उठल्या ही पाणी तापून घेतलेलं होतं तवली आधी. ते शिल्लक राहिलेलं पाणी जग भरून ठेवला. तर आता दुसरी तवली आता ठेवली आता तापवायला. मस्तपैकी आता तापले गरम गरम पाणी. तोपर्यंत इकडे शेवाळ्या करून घेते. त्यासाठी कांदा मिरची चिरून घेतल्या आणि इथे कोथिंबीर ह्या नितळ्या ठेवले. आता चांगले धुवून करून ठेवले मस्तपैकी. तर शेंगदाणा येतात आता शेंगदाणा पण आता भाजून घेते. आता लाल भडक होईपर्यंत आता शेवाळ्या घेते भाजते आता. तर आता घरातली पण काम आता बरीचशीच आता आवरली आता मी आता. तर आता इकडं आता मी फणस आहे इकडं फणशीच्या झाडाखाली आली. तर म्हटलं आता मस्तपैकी आता फणस आहे ते आता दाखवावी. तर खूप छान छान अशा फणस आले त्या बघा आता किती मोठे येते. आणि खालच्या खाली येते त्या हाताला अशा फणस किती त्या अशा मोजाय पण येत नाही त्या इतक्या फणस आले त्या. आणि ह्या झाडाच्या पण खाली अशा फणस येत्या. तर तुम्हाला दाखवते आता. इथं बसून असं दावलं तरी चालण्यासारखं आहे. तर किती मस्त मस्त आले त्या फणस आता मोठ्या व्हायला लागल्या त्या खूप छान. आणि ही त्याच्यापेक्षाच मोठे येत्या. आणि त्याच्या पलीकडं पण आहे त्या अशा खाली आता घस लागले ते किती येत्या तिकडं 5 2 7 तर दिसते. त्याच्या पण पलीकडं पण आहे त्या बऱ्याचशा ज्या दिसते त्या. तर ऊन लागतंय म्हणून जरा म्हटलं शाल घेऊन जावं म्हटलं. खाली माझ्या मागं कावळा उभा राहिला. त्याला काय वाटलं काहीतरी खायला घेऊन आल्या त्याच्यामुळं ते इकडं तिकडं बघतोय असा. तर आता किती छान छान असे दिसते ते. तर मोठा कॅमेरा करून तुम्हाला दाखवते आता इकडं. तर झाड खूप असं उंची आहे मस्तच. तर आता मी इकडं आली खाली की लगेच मांजर पण आमचं आलंय. तर मांजर इकडं बघतंय कावळं वरडते ते त्याच्यामुळे त्याची देखरेख चालल्या सगळी. आता मी आता इकडे गेली की माझ्या मागे लगेच पळत येते बघा आता कसं. तर आता ऊन पण लागायला लागलेलं आहे आता भरपूर आता. तर आता जाते घरात आता मस्तपैकी. आता बाकीचे काम आता आवरते सगळे आता. चला तर मग आता आवरते आता दुसरी कामं आता. तर आता मला केरळ पद्धतीने जेवण बनवायचं आहे. तर त्यासाठी कांदा घेतले ते ही बारीक बारीक कांदा येतो बघा मस्तपैकी आता. आणि इकडं गाजर येते काकडे आहे शेवग्याच्या शेंगा तोंडली घेतले ते. आणि ह्या पण शेंगा येत्या टोमॅटो कॅबेज आहे आणि वल्लं खोबरं. अजून एक नारळ मला फोडून घ्यायचं आहे. खोबरं काही एवढं पुरणार नाही त्यासाठी एवढं खोबरं काढते. आणि मस्तपैकी आता भाज्या आता चिरून घेते. आणि भात पण लावला आहे आता कुकरला. तर कॅबेजची करी पण बनवते आता. आणि इकडं आवेल करी बनवणार आहे. तर त्यासाठी आता भाज्या आता चिरून घेते. आता या भाज्या आता चिरून घेतल्या चांगलं धुवून घेतल्या मिठाच्या पाण्यानं. आणि असं उभं काप करून घेतले ते गाजराचं हे सगळ्या भाजीपाल्याचं. त्यासाठी आता ही भाजी बनवायला तर दही पण लागणार आहे इकडं. आणि इथं चिंच आता पाणी करून घेते आता. चिंच पण लागणार आहे आणि वल्लं खोबरं. तर आता मस्तपैकी आता भाजी बनवते आता. आता हे नारळ आहेत नारळ आता फोडून आता काप करून घेतले ते चाकवान आता मस्तपैकी. आता ह्याची आता साली काढून घेते. बाहेर ऊन कसलं पडलं आता बरंच असं. तर पहिल्यांदा मी असं चाकवानं काप करून घेतलं. आताशी एवढाच सोलला आहे. तर आता हे बाकीचं पण आता काढून घेते आता पटपट आता. तर आता पाकळ्या आता अशा करून घेतल्या आता मस्तपैकी. आता नारळ आता काढलाय आता. बरेच उशीर झालं आता सोलत बसली या. तर आता एक आता पाकळी निघाली की सगळे आता निघते ती पडतीस ना. तर आता नारळ धुवून घेतला की मधोमध फुटतो त्याच्यामुळे मी धुवून घेतलाय नारळ. आता फोडून घेते आता भाजीला. इथे मला ओल्या नारळाची कढी बनवायची आहे. तर त्यासाठी आता लसूण कांदा मिरची फोडणीला दिलं जिरं टाकून आता. तर आता त्यासाठी आता मिक्सरमध्ये आता दही बारीक करून घेतलंय टाकून घेते आता. कलर पण खूप छान आलाय. हे नारळाचं दूध आहे ओल्या नारळाचं दूध ते पण आता ओतून घेते आता. तर खूप छान बनते कढी. तर इथं आपली भाजी बनली आता. चिंच पण टाकली आहे.
ही चिंचेचं पाणी आहे या. दही टाकलं या आणि खूप छान अशी ओलं खोबरं घालून भाजी बनवली आहे. बोला. तर इथे मला हरभऱ्याची सुकी भाजी पण बनवायची आहे. त्यासाठी हरभरा आता शिजवून घेतले ते चांगलं. आता हळद आणि जिरं मी आधी टाकलेलं, मीठ पण टाकून घेतलेलं. तर आता ह्याच्यात चिकन मसाला पुडी आणि धना पावडर पण टाकून घेतली या. चिकन मसाला पुडी, ही चिकन मसाला पुडी, धना पावडर हे सगळं आता टाकून घेतलं आता. तर आता शेवटी मला आता नारळाचं दूध आता वतायचं आहे. तर चांगला तडका देते. मग आता मिरची पण टाकलेली आहे आधी फोडणीला. खूप छान असं आता फ्राय करते. आता तेल चांगलं सुटतंय आता मसाल्याला. तर इथं पापड पण आता करून घेतले ते आता. मस्तच पापड माहिती खूप छान झाले ती. आणि इथं आपली हरभऱ्याची भाजी पण शिजते. आत्ताच माझा स्वयंपाक झाला बनवून. आता सगळं आता व्यवस्थित ठेवलं. आता जेवली पण आता सगळे आता. तरी आता बाजूला ठेवले आता सगळं आता. तर किचन कट्टा पण सगळा पुसवून हे करून घेतला. भांडी पण सगळे घासून घेतली इकडं. तर मस्तपैकी भांडी पण घासून घेतली ती. तर अशी मी मस्तपैकी आता थाळी आता तयार झाली. आता भात आहे आणि कढी बनवली. ही आपली भाजी उभा चिरून घेतलेली सगळी आणि हरभऱ्याची रसा भाजी इकडं आचार आहे सोबत. तर मस्तपैकी थाळी झाली आता. तर आता मला धुणं काढायचं आहे. आता सुकवायला ठेवते. आता नळ पण चालू केला आहे. आता पडदिसनं आता धुणं काढून घेते. आता मशीनमध्ये टाकलेलं होतं मागाशी. तर आता सगळे कामं पण आवरली. आता शेवटी आता म्हटलं धुणं काढून घ्यावं पडदिसनं आता. तर आता सुकवायला पण घालते आता.